दिल्लीतल्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर राहुल गांधींसाठी या आंदोलन, जंतर मंतर आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थीसोबत एफआयआर दाखल करण्याची मागणी। 2014 मध्ये शिवसेनेसोबत सरकार स्थापनेचा प्रस्ताव होता, पण तो फेटाळला। पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट। फडणवीसांनी 250 नेते फोडल्यामुळे 2019 मध्ये आपणच प्रस्ताव पुढे नेला, चव्हाणांचा दावा। देशभरामध्ये साखरेच्या दरात मोठी वाढ। साखर मुंबईमध्ये 65 रुपये तर सांगली बुलढाण्यात 80 रुपये किलो। मिठाई सुद्धा महागणार। अचानक दरवाढ संशयास्पद, राजू शेट्टींचा आरोप। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मवियाचा धडक मोर्चा। जयंत पाटील, सतेज पाटील, राजू शेट्टी आणि विशाल पाटलांचा सहभाग। मुंबई महापालिकेत प्रशासकीय कार्यकाळात 17 मोकळ्या भूखंडांचं आरक्षण बदललं। काही भूखंडांवर नव्या वापराचं आरक्षण प्रस्तावित। पालिकेचा कारभार कुणाच्या फायद्यासाठी? काँग्रेसचा सवाल। मुंबई एमएमआर मध्ये रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ होणार। रिक्षाचं किमान भाडं 1 रुपयानं तर टॅक्सीचं किमान भाडं 2 रुपयांनी वाढणार। 1 सप्टेंबर पासून भाडेवाढ लागू होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।